नमस्कार. चला तर जाणून घेऊया ज्योतिबा देवांच्या नवरात्रीमध्ये उपवास कसे करावे याची माहिती. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापने दिवशी ज्योतिबा मंदिरातील घटांची स्थापना झाल्यानंतर उपवासाची सुरुवात होईल. त्या दिवशी फक्त एकच वेळ फराळ करावा. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसापासून ते 6व्या दिवसापर्यंत दोन्ही वेळेला फराळ करावा. तसेच नवरात्रीच्या 7व्या दिवशी म्हणजे सप्तमीस ज्योतिबा देवांचा जागर असल्यामुळे एकच वेळ फराळ करावा. त्यानंतर नवरात्रीच्या 8व्या दिवशी दोन्ही वेळेला फराळ करावा. तसेच खंडे नवमीला म्हणजेच नवरात्रीच्या 9व्या दिवशी सकाळी मंदिरातील ज्योतिबा देवांचा पालखी सोहळा संपल्यानंतर दुपारतीचा अंगारा घेऊन उपवासाची सांगता करावी. या नवरात्र काळात श्री ज्योतिबा देवांचे केदार सहस्त्रनाम, केदार विजय ग्रंथ, केदार कवच, ध्यान मंत्र याचे वाचन करावे. ज्योतिबाच्या नावानं चांग भर.